ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सेल्स. सर्व लिव्हिंग थिंग्स जगामध्ये जे काही लिव्हिंग आहे ते कशाचं बनलेलं आहे, तर सेलचं बनलेलं आहे. कशाचं बनलेलं आहे, सेलचं बनलेलं आहे. त्यानंतर सेल्स आर द बेसिक युनिट ऑफ लाईफ. हे कोणी सांगितलं, या तिघांनी सांगितलं. ओके. त्यानंतर ऑल सेल्स कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. मग आता एका कोणताही सेल काय होतो, एका पर्टिक्युलर सेल पासून उत्पन्न होतो, दुसऱ्या सेल पासून उत्पन्न होतो. ऑल सेल्स कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. कम्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. आता फॉर एक्झाम्पल की बेबी पाहिलाय तुम्ही, बेबी असं एवढूसा बेबी असतो, एवढ्या बेबीचा एवढा मोठा माणूस बनतो, हो ना. मग आता मला तुम्ही सांगा की त्या बेबी मध्ये सेल असतील ते किती पर्टिक्युलर काही क्वांटिटी मध्ये असतील, हो ना. मग आता असं होतं का की जसं जसं बेबी मोठं होत जातो तसे तसे त्याच्यात त्या क्वांटिटी जी आहे ती जशीच्या तशी राहते आणि ते सेल्सच फक्त स्ट्रेच होतात, असं होतं का? गिव्ह मी आन्सर. असं होतं का, असं की त्या बेबीचे जे सेल्स आहेत तर तो जसा जसा मोठा होत आहे तसे त्याचे त्या सेल्स काय होत आहे, स्ट्रेच होत आहे, म्हणून मग तो काय होतो, तो साईजने वाढत जातोय, असं होतं का? काय उत्तर आहे तुमचं, येस ऑर नो? आदर्श नो. ओके. तर मग तुम्ही मला सांगा की जर का तसं होत नाहीये म्हणजे काय, तर सेल्स काय होतात, मल्टिप्लाय होत आहेत. सेल्स काय होत आहेत, मल्टिप्लाय होतात. एका सेल पासून दोन सेल काय होतात, तयार होतात. 2च्या 4, 4च्या 10 अशा पद्धतीने सेल्स काय होतात, मल्टिप्लाय होत जातात आणि मग कुठे माणूस काय होतो, बेबीचा पूर्ण माणूस तयार होतो, हो ना. तर मग आता अशा पद्धतीने त्यांनी काय सांगितलं की ऑल सेल्स कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ऑल सेल्स आर कम्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. द फंक्शन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम आर ड्यू टू ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट्स सेल्स. मग आता हे जे सेल्स तयार होत आहेत प्री एक्झिस्टिंग सेल्स पासून, तर त्या सेल्स ज्या सेल पासून ते तयार झाले त्या सेलचे कंपोनंट्स त्याच्यामध्ये येतील. जसं की बेबी मध्ये त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये कोणाकडून येतात, आई वडिलांकडनं. तसंच सेलचे जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स परत कशामध्ये ट्रान्सफर होतील, दुसऱ्या सेल्स मध्ये, आणि मग त्यांचं जे फंक्शन आहे ते पण काय होईल, परत त्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल. आर यू गेटिंग? ओके. तर तशाच पद्धतीने द फंक्शन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम आर ड्यू टू द ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट्स सेल्स. त्या सेलचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा मग त्याच्या काही इंटरॅक्शन आहेत ते कशावरती डिपेंड आहेत, त्या पर्टिक्युलर सेलवरती. ओके. आणि प्रत्येक पार्टची ऑर्गनची जी सेल आहे ती डिफरंट आहे, पण कंपोनंट जे आहेत प्रत्येक सेलमध्ये कंपोनंट जे आहेत ते मात्र सारखेच राहतात. आणि मोस्टली प्रत्येक सेलमध्ये कंपोनंट्स असतात 3. एक की त्याच्यामध्ये एक सेल मेम्ब्रेन असणार, दुसरं त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असणार, आणि तिसरं की त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असणार. हे 3, मग तो युनिसेल्युलर असू दे किंवा मग मल्टीसेल्युलर असू दे, अमिबा असू दे किंवा मग हत्ती असू दे, त्याच्यामध्ये हे 3 कंपोनंट्स मात्र नेसेसरीली राहतीलच. अदर कंपोनंट्स आयदर प्रेझेंट or upset.